Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न होता की मॅडम बायोटेक्नॉलॉजीचे चांगले कॉलेजेस कुठले आहेत, राईट? तर त्या विद्यार्थ्यांना त्यांचं उत्तर या व्हिडिओत मिळणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण टॉप 5 बायोटेक्नॉलॉजी कॉलेजेस इन पुणे याबाबत बघणार आहोत. त्यांचे तिथे कोर्सेस कुठले आहेत, ऍडमिशनचं काय प्रोसेस आहे, प्लेसमेंट्स कुठे कुठे आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे. तर अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला MHT CET 2025 या बाबतीचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. तर सगळ्यात पहिले आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो की 5 नंबरचं जे कॉलेज आहे ते आहे फर्ग्युसन कॉलेज, जे पुण्यात आहे. या कॉलेजेसमध्ये BSc बायोटेक्नॉलॉजी आणि MSc बायोटेक्नॉलॉजी हे कोर्सेस अवेलेबल आहेत. या कॉलेजची जर आपण फी बघितली तर 3.21 लाख या कॉलेजची कम्प्लीट कोर्सची फी आहे. या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या कॉलेजेसमध्ये मेरिट बेसवर ऍडमिशन होतं, डिपेंडिंग ऑन द PCB ग्रुप. जे पण तुमच्या PCBचा स्कोर असेल त्या बेसिसवर या कॉलेजमध्ये मेरिटच्या बेसिसवर ऍडमिशन होतं. या कॉलेजमधनं प्लेसमेंट्स देखील चांगल्या आहेत. नेक्स्ट आपलं कॉलेज आहे 4 नंबरचं, जे आहे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, त्याला आपण म्हणतो MIT WPU. या कॉलेजेसमध्ये जर आपण कोर्सेसचं बघितलं तर BSc इन बायोटेक्नॉलॉजी, MSc इन बायोटेक्नॉलॉजी आपण या कॉलेजेसमध्ये करू शकतो. आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला ड्युअल डिग्री करायची असेल तर ड्युअल डिग्रीचा प्रोग्राम देखील या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. जर एखाद्याकडे फायनान्शियली काही प्रॉब्लेम नसेल आणि तो कम्फर्टेबल असेल तर तो ह्या MITचं बायोटेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. या कॉलेजला वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी असल्यामुळे फीस थोडी जास्त आहे. इथे पर वर्षाला 1,35,000 फी आहे. इथे ऍडमिशन PCBच्या रिझल्टच्या बेसवर होतं. आणि जर तुम्ही या कॉलेजेसमधनं BSc किंवा MSc सारखे कोर्सेस केले तर तुम्हाला प्लेसमेंट बायोकॉन, सिरम इन्स्टिट्यूट, वर्क हार्ड अशा कंपनीजमध्ये प्लेसमेंट प्रोव्हाइड केली जाते. त्याचबरोबर हे इंटर्नशिप देखील प्रोव्हाइड करतात. आता आपलं 3 नंबरचं कॉलेज आहे मॉडर्न कॉलेज ऑफ पुणे. येस, या कॉलेजमध्ये फी एक रेंजमध्ये आहे, मीडियम रेंजमध्ये आहे. जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर या कॉलेजमध्ये BSc इन बायोटेक्नॉलॉजी आणि MSc इन बायोटेक्नॉलॉजी हे कोर्सेस अवेलेबल आहेत. या कॉलेजमध्ये मेरिटच्या लिस्ट वर ऍडमिशन होतं, मेरिट लिस्टवर बेस्ड ऑन युअर PCB स्कोर. या कॉलेजची जर आपण फीस बघितली तर 67,873 ही पर इयरची त्यांची फी आहे. हे कॉलेज सिमिलरली इंटर्नशिप प्रोव्हाइड करतं, बट अँड ऑल्सो रेग्युलर प्लेसमेंट्स त्या कॉलेजेसमध्ये चालू असतात रिनाउंड कंपनीजमध्ये. नेक्स्ट आपलं कॉलेज आहे डॉक्टर DY पाटील बायोटेक्नॉलॉजी अँड बायोइन्फॉर्मॅटिक्स इन्स्टिट्यूट, ताथवडे. जर हे कॉलेज तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर बायोटेक्नॉलॉजी अँड बायोइन्फॉर्मॅटिक्सला फोकस करून आहे. या कॉलेजमध्ये सगळं रिसर्च रिलेटेड काम बायोटेक्नॉलॉजी अँड बायोइन्फॉर्मॅटिक्स रिलेटेड होतं. या कॉलेजमध्ये जर तुम्हाला कोर्सेस जर तुम्ही बघितले तर BTech इन बायोटेक्नॉलॉजी आणि MTech इन बायोटेक्नॉलॉजी असे सगळे कोर्सेस तुम्ही करू शकता. त्याचबरोबर PhD प्रोग्राम्स देखील या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. या कॉलेजची जर फी रेंज बघितली विद्यार्थी मित्रांनो तर 1,70,000 पर इयरची त्यांची फी आहे. जर तुम्हाला या कॉलेजमधनं डिग्री मिळाली तर तुम्हाला थर्मो फिशर, ल्युपिन, रिलायन्स लाईफ सायन्सेस अशा रिनाउंड कंपनीजमध्ये प्लेसमेंट मिळते. हे कॉलेज ताथवडे इथे लोकेटेड आहे. आता विद्यार्थी मित्रांनो द फर्स्ट नंबर कॉलेज, द टॉप 1 कॉलेज ऑफ पुणे फॉर बायोटेक्नॉलॉजी इज इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स अँड बायोटेक्नॉलॉजी, दॅट इज IBB. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितलं तर हा SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी याचा पार्ट आहे. या कॉलेजमध्ये तुम्हाला इंटिग्रेटेड MSc इन बायोटेक्नॉलॉजीचा कोर्स आहे. त्याचबरोबर PhD देखील तुम्ही करू शकता. या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी थोडं टफ आहे, बट तुम्हाला एक तर SPPची एंट्रन्स किंवा कुठली तरी नॅशनल लेवलची एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं आहे. जर तुम्ही या कॉलेजची फीस बघितली विद्यार्थी मित्रांनो तर 2.95 लाख फॉर द एंटायर कोर्स ही त्यांची फी असणार आहे. आणि हे रिसर्च रिलेटेड जास्त आहे, त्यामुळे त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला टॉप रिसर्च लॅब्समध्ये प्लेसमेंट मिळण्याची शक्यता आहे. like ICMR, NCL, and also you can get fellowship for your PhD for abroad.
तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले पुण्याचे टॉप 5 कॉलेजेस. आता आपण बघूया की समरीमध्ये आपण पुण्यातले कुठले 5 कॉलेजेस बघितले. सो टॉप 1 ला इन्स्टिट्यूट ऑफ बायो इन्फॉर्मॅटिक्स अँड बायोटेक्नॉलॉजी IBB. सेकंड नंबर डॉक्टर DY पाटील बायोटेक्नॉलॉजी अँड बायो इन्फॉर्मॅटिक्स इन्स्टिट्यूट ताथवडे. थर्ड नंबर मॉडर्न कॉलेज पुणे. फोर्थ नंबर MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी अँड फिफ्थ नंबर फर्ग्युसन कॉलेज. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की पुण्यातले 5 टॉप कॉलेजेस बायोटेक्नॉलॉजीसाठी कुठले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने आपल्यासाठी MST CET एक्झामसाठी काउन्सिलिंग स्टार्ट केलेली आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना 1-to-1 काउन्सिलर एक्सेस प्रोव्हाइड करतो विथ स्टेप बाय स्टेप गायडन्स अँड एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी. हे काउन्सिलिंग आपण ₹2000 मध्ये प्रोव्हाइड करतोय. विद्यार्थी मित्रांनो, राईट फ्रॉम तुमचा कॅप ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला प्रत्येक तुमच्या स्टेपला गाईड करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचं काउन्सिलिंग सेशन जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली आणि रिलेटिव्स मध्ये ज्यांना कोणाला पुढे ऍडमिशनसाठी काउन्सिलिंगची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण असे बरेच विद्यार्थी असतात की त्यांना मार्क चांगले असतात पण त्यांना चांगल्या कॉलेज लिस्ट न बनवण्यामुळे त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही. आणि असे बरेच विद्यार्थी आहेत की त्यांना कमी मार्क असतात पण तरी त्यांना चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतं. कारण हे टोटली डिपेंड आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कॉलेज प्रेफरन्स लिस्टमध्ये, आणि तिथंच मुलं चुकी करतात आणि तिथंच कन्फ्यूज होतात. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन त्यांच्या मदतीसाठी आहे. त्यांना काउन्सिलिंग सेशन जॉईन करायला सांगा, दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा माझ्या व्हिडिओला. त्याचबरोबर जर तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ग्लोबल ऑनलाईन नीट हे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला MST CET 2025 या बाबतीचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. थँक्यू.